ही आमची पहा रानात आमच्या ही करड कोल्हापूरची लक्ष्मी आलेली आहे। तरी आता आषाढाचा महिना आहे आणि आज आषाढी अमावस्या आहे, त्यामुळे आम्ही तिची पूजा केलेली आहे। आणि ही पूजा म्हणजे सर्व मनापासून आम्ही केलेली आहे। ही करवीर निवासिनी आहे आमच्या ही शेतामध्ये ही निघालेली आहे। पूर्वी आमच्या इथं माळ होता सगळा आणि आम्ही इथं अशी जमीन काढली। हे पहा, आम्ही अशी इथं सगळी भरून घेतली जमीन आणि हे जमीन भरण्याचं जे काम चाललं होतं त्यावेळेला इथं काहीच नव्हतं, सगळ्या ओघळी होत्या, अशा सगळं माळाचं रान होतं। पण आम्ही हे रान नीट करताना आम्हाला ही लक्ष्मी आई प्रसन्न झाली आणि इथे हे पहा, हा जो तांदळा आहे तो इथे निघालेला आहे। मग नंतर आम्ही हे मंदिर बांधलं आणि मग ही दुसरी पण एक मूर्ती घडवून आणली आम्ही। आणि मूर्ती घडवून आणल्याच्या नंतर आम्ही हिची 5 ब्राह्मण कुवारे ब्राह्मण आणून आम्ही हिची कलश पूजा आणि सगळं विधिवत पूजा आम्ही करून हिला इथं स्थापन केलेली आहे। आणि आज जवळजवळ 5 वर्ष झालेली आहे। तरी आम्ही हिचं सर्व शास्त्रोक्त पद्धतीने इथं सगळं करतो आहे। दर पौर्णिमेला आमच्या इथं होम हवनाचा कार्यक्रम होतो। ब्राह्मणाच्या हातून आम्ही दर पौर्णिमेला इथं होम हवन होतं आणि पूर्ण म्हणजे माणसं इथली वस्ती आहे एक रामवाडी म्हणून, त्या वस्तीतली माणसं पूर्णपणे सगळे येतात। वर्षातून एकदा हिचा भंडारा होतो आणि इथं सगळ्याला अन्नदानाचा कार्यक्रम होतो आणि सगळं आम्ही इथं व्यवस्थित असं तिची दररोज पूजा अर्चा करून दर पौर्णिमेला होम हवनाचा कार्यक्रम असतो आणि वर्षातून एकदा महापौर्णिमेला हिची स्थापना झालेली आहे। त्यामुळे आम्ही महापौर्णिमेला हिचा मोठा उत्सव करतो आणि सर्वजणांना इथं आमची एक मोठी वाडी आहे रामवाडी, त्या रामवाडीला आम्ही अन्नदानाचा कार्यक्रम करतो। पै पाहुणे येतात आणि आम्ही सर्वांसाठी मोठा असा हिचा उत्सव करतो। तर ही पहा, आम्हाला प्रसन्न झालेली कोल्हापूरची करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई। तर हिला पण तुम्ही नमस्कार करा। आणि ही खूप सारे म्हणजे कोणी काही बोललं तरी ही नवसाला पावणारी अशी ही लक्ष्मी माता आहे आणि ह्या लक्ष्मी मातेची आम्ही आज तागायत 5 वर्ष झाली आम्हाला ही प्रसन्न झालेली आहे। इथं स्वयंभू निघालेली आहे, तेव्हापासून आम्ही हिचं शास्त्रोक्त पद्धतीने सर्व पूजा अर्चा आम्ही करतो आहे। हे पहा, हिची झोळी पण आहे इथं, लक्ष्मी आईच्या पोतराजाला झोळी असती ती झोळी आहे। हा कोरडा आहे पोतराजाचा आणि गाडीवानाचा असं म्हणतात ह्याला। गाडीवान म्हणजे लिंबाजी अंबाजी हे हिचे 2 गाडीवान आहेत, तर त्यासाठी तिने त्यांना आपलं तिचे गाडीवान म्हणून हिने त्यांना संगती घेतलेलं आहे। आणि अशी आमची ही महालक्ष्मी प्रसन्न आहे। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही मला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि घंटेचं बटन दाबायला विसरू नका। तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ? आज आखाडी अमावस्यानिमित्त आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे आणि दुपारून आमची आता इथं सवासणी पण आहेत आणि सवासणींची सगळे हे करून आमच्या सवासणींची आम्ही सगळ्यांची जेवण करून आम्ही इथं आता देवीची आरती म्हणजे गाणी घेणार आहोत, गायन। तर त्या गायनाचे पण मी व्हिडिओ काढणार आहे आणि मग ते पण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे। तर चला, नमस्कार सर्वांना। आई जगदंबे महालक्ष्मी हे आपल्याला सर्वांना यश देव, आशीर्वाद देव, उन्नती करो, भरभराटी करो असं आपण आई चरणी प्रार्थना सर्वांसाठी करते। आणि सर्वांनी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, लाईक करा। तुम्हाला जर आवडला असेल माझा व्हिडिओ तर हे सर्व करा। हे पहा, नमस्कार मंडळी, आशीर्वाद आहे तुम्हाला आई लक्ष्मी आईचा। बोल करड कोल्हापूरच्या लखाबाईचं चांग भले, बोल गाडीवानाचं चांग भले, आई राजा उदे उदे सदानंदीचं उदे उदे, बोल भवानी माता की जय।
तरड कोल्हापूरच्या लखाबाईचं चांग भले, गाडीवानाचं चांग भले, काळूबाईचं चांग भले, कोंढणपूरच्या तुकायचं उदे उदे, ढवळेश्वर महाराज की जय, बुलेश्वर महाराज की जय, नाथ साहेबाचं चांग भले.